नमस्कार. केल्वे रोड रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे पुलाखाली दगड मातीचा ढिगारा. आगरी सेनेची तातडीची कारवाईची मागणी. पालघर दिनांक 8 जून 2026. केल्वे रोड स्टेशनजवळील रेल्वे ब्रिज क्रमांक 115 खाली मोठ्या प्रमाणात साचलेला दगड, माती व गाळामुळे पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करत आगरी सेना पालघर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी, पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे. आगरी सेनेच्या निवेदनानुसार सदर पुलाखाली परिसरातील डोंगरातून वाहणारे पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या समुद्राच्या दिशेने जाते. मात्र पुलाखाली मोठ्या प्रमाणात साचलेल्या दगडमातीच्या ढिगाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळीत होण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस झाल्यास पाणी मागे साचून परिसरात शिरू शकते. पालघर बाजूचा जर पहिला गाळा सुका ठेवायचा असेल तर हे जे पाणी आहे ते इथून वळवावं लागेल. पण इथून वळवायला हे आधीचे पाईप टाकलेत मागच्या वर्षी DFCCने, ते खूपच वर आहेत. जरी पाणी इकडून आलं तरी ते इथे अडेल. म्हणून इथे जर बाजूला आणखी 2 नवीन पाईप टाकले, आणखी 1.5 ते 2 फूट खाली, 2 फूट खाली जर पाईप टाकलं तर ते सगळं पाणी इकडून निघेल आणि पालघर बाजूचा पहिला गाळा सुका राहील. पण जर ह्या बाजूला बघितलं तर इथे खूप अजून सिमेंट माती इथे पडलेली आहे आणि सगळे पाईप बंद आहेत. आणि नवीन जे गाळे बनवलेत त्या गाळ्यांमध्ये पण अजून जवळपास 3 ते 4 फूट गाळ साचलेला आहे. इथे पाहायला मिळेल, इथे तर जास्त आहे. इथे पूर्ण गाळाच बंद झाला आहे आणि पावसाळा आता 2 ते 3 दिवसावर येऊन ठेपला आहे. आज 7 तारीख आहे, 7 जूनला पाऊस पडतो. हा पूर्ण गाळा अजून तसाच आहे. हे गाळे जर साफ झाले नाही तर पाणी पास होणार नाही. इथे बघितलं तर हा पूर्ण गाळा बंद आहे आणि रेल्वेचे जे 2 गाळे आहेत ते पूर्ण साफ आहेत, हे पूर्ण क्लीन आहेत. पण DFCCचं आणि वेस्टर्न रेल्वे ह्यांच्यामध्ये जो पॅसेज आहे तो पूर्ण मातीने भरला आहे आणि जर हे साफ केलं नाही तर सगळा पाणी जो आहे तो जे जुने 2 गाळे आहेत तिथूनच जाणार आहे. त्यामुळे नवीन गाळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं आहे की हा जो गाळ आहे हा पूर्ण साफ करणं, तरच सगळं पाणी या नवीन गाळ्यातून जाईल. आणि तिथे पाईप टाकून जुन्या गाळ्यातून वाहणारं पाणी नवीन गाळ्यातून वळवणं हे खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद.